नमस्कार मित्रांनो, जी.के. मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज जनरल नॉलेजचे पोलीस भरतीतील वारंवार विचारले जाणारे प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? बरोबर का मित्रांनो? ऑप्शन डी, महात्मा गांधी यांनी हरिजन हे वृत्तपत्र सुरू केले. प्रश्न दुसरा, भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहे? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन ए, कर्कवृत्त हे भारताच्या मध्यातून गेले आहे. प्रश्न तिसरा, सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन डी, 8,848 मीटर ही सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टची उंची आहे. प्रश्न चौथा, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन डी, 288 या महाराष्ट्र विधानसभेच्या जागा आहेत. प्रश्न पाचवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आहे? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन सी, शिवनेरी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे. प्रश्न सहावा, कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा कोणती? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन डी, Cu ही कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा आहे. प्रश्न सातवा, जमानपारी ही जात कोणत्या प्राण्याची आहे? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन बी, शेळी या प्राण्याची जमनपारी ही जात आहे. प्रश्न आठवा, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल जवानांचे प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन सी, नानवीज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल जवानांचे प्रशिक्षण केंद्र आहे. प्रश्न नववा, धरणाच्या पाण्याची क्षमता कोणत्या एककात मोजतात? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन बी, टीएमसी या एककामध्ये धरणाच्या पाण्याची क्षमता मोजतात. प्रश्न दहावा, भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन डी, मुंबई हे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे. प्रश्न अकरावा, भीमा नदीचा उगम कोठे झाला आहे? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन सी, भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम झाला आहे. प्रश्न बारावा, मानवी शरीरात गुणसूत्रांची संख्या किती? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन ए, 46 मानवी शरीरात गुणसूत्राच्या संख्या असते. प्रश्न तेरावा, अ जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन बी, रातआंधळेपणा हा अ जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा रोग आहे. प्रश्न चौदावा, विद्युतधारेचे एकक कोणते? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन डी, अँपिअर हे विद्युतधारेचे एकक आहे. प्रश्न 15वा, टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन बी, जॉन बेअर्ड यांनी टेलिव्हिजनचा शोध लावला. प्रश्न 16वा, 3 जानेवारी हा कोणता दिन विशेष म्हणून साजरा केला जातो? 3 जानेवारी हा बालिका दिन म्हणून घोषित केला जातो. प्रश्न 17वा, भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन बी, के.सी. नियोगी हे भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. प्रश्न 18वा, भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन डी, मुंबई हे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे.